सोलापूर शहरात विविध रस्त्यांवर तुटलेल्या आणि वर खाली अवस्थेत असलेल्या ड्रेनेज झाकडांचे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्तांनी दिली आहे। सोलापूर शहरात विविध रस्त्यांवर तुटलेल्या आणि वर खाली असलेल्या ड्रेनेज झाकडांचं सर्वेक्षण करण्यात येणार असून अवेळी दिवसभर पाणीपुरवठा होत असलेल्या ठिकाणांचीही पाहणी करण्यात येणार आहे। तर रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली। सोलापूर शहरात विविध रस्त्यांवर ड्रेनेज चेंबर वर बसवण्यात आलेत। ही झाकणं निकृष्ट दर्जाची असल्यानं वारंवार तुटतात। निकृष्ट दर्जाची ही झाकणं असल्याचा आरोप होतो। तसंच काही ठिकाणी ड्रेनेज झाकणं वर खाली आहेत, यामुळे अपघात होतात। अशा ड्रेनेज चेंबरवरील झाकणांचं सर्वेक्षण तात्काळ करण्यात यावं, त्याचा अहवाल तातडीनं पाठवावा, असे आदेश महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे यांना दिले आहेत। दरम्यान सोलापूर शहरात काही परिसरामध्ये नियोजित वेळेपेक्षाही अधिक म्हणजे दिवसभर पाणी पुरवठा होतो, तर काही ठिकाणी कमी वेळ पाणी पुरवठा होतो। अशा दोन्ही ठिकाणच्या पाणी पुरवठ्याची माहिती घेण्यासंदर्भातही आरोग्य अभियंता चौबे यांना सूचित करण्यात आलंय। 7 रस्त्यातील नाना नानी पार्क उद्यानात नियमानुसार कामं झाली नाहीत, त्या कामांचा प्राथमिक अहवाल मागवण्यात आलाय। शहरात 22 किलोमीटर अंतराच्या रस्ता दुभाजकांमध्ये वृक्षारोपण करण्यात आलं, त्यापैकी काही झाडं जळाली आहेत। त्या तक्रारीनुसार थर्ड पार्टी तपासणीही करण्यात येत आहे, त्याचा अहवाल आठवडाभरात प्राप्त होईल। त्याचबरोबर महापालिका उद्यान विभागाकडूनही याची तपासणी करण्यात येणार आहे। त्यानंतरच इस्टिमेटनुसार वृक्ष लावली आहेत की नाही याची तपासणी होऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं। सोलापूर शहरात यापूर्वी बोगस बांधकाम परवाना देऊन करण्यात आलेली 96 प्रकरणं, त्याचबरोबर केलेल्या सर्वेक्षणात 40 अनधिकृत बांधकामं आढळून आली आहेत। या सर्वांना नोटिसा बजावण्यात येत आहेत। सर्वेक्षण सुरू आहे। ऑनलाईन बांधकाम परवानासाठी अर्ज करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत। ऑनलाईन बांधकाम परवानगीसाठी अर्ज केलेल्या बांधकामाची तपासणीसह नियमानुसार प्रक्रिया पार पडणार आहे। तर ऑनलाईन अर्ज न करणाऱ्या संबंधितांवर नोटिसा बजावून योग्य संधी देऊन तसंच कायदेशीर प्रक्रिया पार पाडून अनधिकृत बांधकाम पाडण्यात येणार आहे। तत्पूर्वी 15 दिवसात अनधिकृत बांधकाम स्वतःहून पाडून घेण्याची नोटीस बजावण्यात येणार आहे। अशा प्रकरणात तांत्रिक अभियंत्यांवरही दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे, असं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं। दुहेरी जलवाहिनी अंतर्गत प्राथमिक जलशुद्धीकरण केंद्रासाठी वन विभागाची जागा हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे। सध्या पुण्यात प्रस्ताव आहे, त्यानंतर नागपूरला यावर पुढील कार्यवाही होणार आहे। येत्या 1.5 ते 2 महिन्यात ही कार्यवाही पूर्ण होईल, असं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी सांगितलं।